नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. शिवराय फुले-शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिन म्हणजेच सावित्रीच्या लेकींचा जागर महात्मा गांधी विद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये भीमकन्या माधवी जाधव या वन खात्यातील पोलीस अधिकारी असून 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी जाब विचारला होता. याच वेळी सर्व प्रसार माध्यमांनी या विषयाची गंभीर दखल घेतली होती. याच वेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या दुसऱ्या पोलीस अधिकारी त्यांच्या सहकारी दर्शना सोपुरे यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तिसऱ्या भीमकन्या बौद्ध धम्माच्या प्रचारक तसेच प्रसारिका जयश्रीताई विजय गायकवाड ह्या लोकज्योती मराठी यूट्यूब चॅनलवर सातत्याने धम्म प्रचार करून समाजात जागृती ठेवण्याचे काम करत असतात. अशा या लेखिका जयश्रीताई विजय गायकवाड यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर चौथ्या भीमकन्या प्रमिलाताई महाजन यांचे विशेष कार्य म्हणजे 2018 सालापासून माळी समाजसेवा संघ आयोजित महात्मा ज्योतिराव फुले जयंती कार्यक्रमास समाजसेविका म्हणून त्या सक्रिय आहेत. महिला दिनी सांगायचे म्हणजे की मुलगी जन्माला आल्यास तिच्या आईचा सन्मान करून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी व कन्या जन्माचे स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबवून शेकडो मातांचा त्यांनी गौरव केला. अशा या चारही भीमकन्यांचा संघटनेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणून वांबळे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळेस माजी नगराध्यक्षा महिषाताई वाळेकर तसेच आताच्या नगराध्यक्षा तेजश्रीताई करुंजले उपस्थित राहून महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. बापांच्या खांद्याला खांदा लावून चालणार, गावच्या कारगिल संघ मॅच झगडणार आणि बिना बंदुकीची लढाई मी लढणार आणि माझ्या तोऱ्यात मी मानानं जगणार. मनुष्यात बाईचाच जन्म पुन्हा घेणार, बाईचाच जन्म पुन्हा घेणार. हे सगळं म्हणून माझ्या तमाम महिलांना मी पुन्हा एकदा महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. पण खरं सांगू, हा जो महिला दिन आहे हा बेगडी आहे. खरं तर ज्या दिवशी बाबासाहेबांचं संविधान ह्या देशाला लागू झालं आणि मनुवादी जो राक्षस त्यांनी मारून टाकला, त्याच दिवशी भारतीय प्रत्येक महिलाचा महिला दिन हा नकळतपणे तिच्या पदरात पडला. ही जागरूकता तुम्ही जर बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर जर वाचले तर तुमच्या लक्षात येईल की 8 मार्च पेक्षाही जो 26 जानेवारी 1950 चा संविधान लागू झालेला दिवस आहे तोच आपल्या महिलांसाठी आहे. कर्वे नामक व्यक्तीने संतती नियम करून बायकांना जे सुरक्षिततेचं जीवन दिलं, एक आई म्हणून तिच्या पदरात एक स्वतंत्रता टाकली, जिवंतपणी ज्याची प्रेतयात्रा निघाली, ज्याला अश्लील म्हणून त्यांच्याच लोकांनी समाजाच्या बाहेर टाकलं, संतती नियमावर ज्याने कंट्रोल करायला शिकवलं, तो वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना मी महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते. माझी एवढीच अपेक्षा आहे की हिंदू कोड बिल पदरात घालून ज्या माणसाने सत्ता लालसा न करता, आजच्या सारख्या मंत्र्यांसारखे लाळे खोटेपणा न करता, स्वतःचा स्वार्थ न बघता, ज्याने हिंदू कोड बिल मुलीच्या जन्माला येण्याच्या आधीपासून ते ती मरेपर्यंत असलेलं संरक्षणाचं वरदान ज्याने प्रत्येकाच्या पदरात टाकलं, मग ती कोणत्याही जातीची महिला असू दे, 18 पगड जातीची असू दे, कुठल्याही धर्माची असू दे, ती हिंदू असू दे, ख्रिश्चन असू दे, मुस्लिम असू दे, शीख असू दे, पण ती भारतीय असलेल्या प्रत्येक महिलेच्या पदरात त्याने हे वरदान टाकले. त्या बाबाशी आता आपण कोणीही गद्दारी करायची नाही. एक माधवी ह्या वर्षी जन्माला आली, अशा हजारो माधवींकडची मला तुमच्याकडनं
अपेक्षा आहे. मगाशी एका मुलीने स्त्री भ्रूण हत्येचं खूप सुंदर नाट्य तिच्या शक्तीने निर्माण केलं. आज आमच्या 4 महिलांचा इथे सत्कार झाला. माझ्या मते अशा प्रश्न पडावा की 400 महिला अशा तळागाळातून पुढे यावा आणि ह्या महापुरुषांना त्यांच्या विचारातून त्यांनी जिवंत ठेवावं. आणि अजून जास्त काही बोलणार नाही. माझे सगळे मुद्दे आपल्या वाबळे बाबांनी म्हणजे साक्षात मी जिवंतपणी पाहिलेले नाही, ते गाडगे महाराज त्यांच्या रूपाने मी आज पाहिले. माझा सगळा गाभा त्यांनी घेतला. दुसरी गोष्ट, असा बाप प्रत्येकाला लाभो. मी त्यांना बापाच्या दृष्टिकोनातून बघते आणि मनापासून त्यांना इथून वंदन करते. आजच्या आयोजकांचं, आजच्या सगळ्या सन्मानितांचं आणि तुम्हा प्रेक्षकांचं मनापासून मी आभार मानते आणि एकच अपेक्षा ठेवते, आणि एक माधवी संपली तर 100 माधवी दूध पिल्यावर माझ्या बहिणींनो, तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहू नका, हे सांगणारा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं, शिकून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं. शिक्षणीला तोंड देऊन माझे भीमराव शिकले. त्यागमूर्ती रमाई म्हणाली, कारभारी 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 हो कारभारी, कारभारी हो कारभारी, संधीचं सोनं करा, कारभारी संधीचं सोनं करा, कारभारी. महाराजांनी जी मदत पाठवली बाबासाहेबांना प्रदेशामध्ये शिकायला जाण्यासाठी, त्याला प्रोत्साहन, त्या शिक्षणाला जाण्यासाठी प्रोत्साहन देणारी जगातली नवऱ्याची पहिली बायको कोण असेल तर त्या माझ्या 1.5 लाख नव्हे 1.5 कोटी लोकांची आई म्हणजे माता रमाई आहे. आज एवढ्या खुर्चीवर बसल्यात ना तुम्ही. आई, मला जगायचंय गाई, मला हे सुद्धा जग पाहिजेय गाई. आई, मला मारू नको गाई, मला मारू नको. आई आई आई, अगं मी बोलते, तुझी परीच म्हणते तुम्हाला, पण तुला आई कसं सांगू तू ग? अगं कोणी कोणाला धोका देत नाही, तर ते जन्मूचे रुडारू बंद असतात. आपली चिंता बदलून आहे ना ग, ज्याने आपण भेटलोय आणि दुरावलोय. असं कालच बाबांचं तुझं बोलणं सोडून पोटातच ऐकला ना ग. विशिष्ट आजी इच्छा नाही ना ग मला जगावं. सांग नाही, सांग ना बाबा. तू बाबा मावळते ना लेक माझी लाजी पाहिला. बाबांची पोरलाचीच असतं ना. सांगा ना बाबा. बाबा, तुम्ही आईला का दवाखान्यात घेऊन गेला तो? किती मोठ्या मशीन होत्या तिथं, आणि त्यात मी किती छान दिसत होते ना. सांगा ना बाबा, बोला ना. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.